नमस्कार, मी निकिता इंगोले. मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी सिम्प्लिफाईड इयर बुक 2023 यातील विज्ञान व तंत्रज्ञान यातील महत्त्वाच्या घडामोडी. आता लंपी विषाणू. लंपी रोगाच्या प्रतिबंधासाठी लंपी प्रोवॅक ही स्वदेशी लस तयार करण्यात आली आणि ही लस राष्ट्रीय घोडा संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी तयार केली. तर या रोगामुळे लंपी या रोगामुळे गुरे मरण पावली. गाई आणि म्हशीचा त्यामध्ये समावेश. IMP काय विचारू शकता तर लंपी रोगाच्या प्रतिबंधासाठी कोणती लस तयार करण्यात आली आणि कोणत्या शास्त्रज्ञांनी ही लस तयार केली. तर लंपी प्रोवॅक्स ही लस राष्ट्रीय घोडा संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी तयार केली. IMP. सर्व्हिकल कॅन्सरची पहिली लस. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात आलेली सर्वावॅक लस 1 सप्टेंबर 2022 पासून बाजारात उपलब्ध. तर कशासाठी तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंधन करण्यासाठी सर्वावॅक ही लस तयार करण्यात आलेली आहे. आणि IMP म्हणजे भारतात तयार झालेली सर्व्हिकल कॅन्सरची ही पहिली लस. त्याचे नाव काय आहे? सर्वावॅक. IMP. आता मंकीपॉक्स विषाणू. भारतातील मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रुग्ण केरळमधील कोल्लममध्ये आढळून आला. तर मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण जे आहे केरळमधील कोल्लममध्ये आढळून आला. IMP. तसेच भारताने मंकीपॉक्स रोगाच्या चाचणीसाठी स्वदेशी बनावटीची पहिली RT-PCR किट लॉन्च केली. ही किट ट्रान्सेशिया बायोमेडिकल्सने विकसित केली. प्रश्न असा येऊ शकतो की मंकीपॉक्स रोगाच्या चाचणीसाठी जी किट लॉन्च केली RT-PCR ती कोणी विकसित केली तर ट्रान्सेशिया बायोमेडिकल्सने. IMP. टॉप 500 महासंगणकांची यादी. त्यामध्ये फ्रंटियर महासंघ जगातील सर्वात वेगवान महासंगणक ठरला. कोणता तर फ्रंटियर महासंगणक जगातील सर्वात वेगवान महासंगणक. IMP. नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन 2022 मध्ये नॅशनल नॉलेज नेटवर्कशी जोडून देश संशोधन क्षमता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन सुरू करण्यात आले. कशासाठी तर संशोधन आणि क्षमता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संयुक्तपणे चालवले जात आहे. तर हे जे उपक्रम आहे, हे जे मिशन जे आहे हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संयुक्तपणे चालवले जाते. IMP. आता राष्ट्रीय विधान ॲप. IMP. नागालँड विधानसभा 21 मार्च 2022 रोजी संपूर्णपणे पेपरलेस होण्यासाठी राष्ट्रीय विधान ॲप नेवा लागू करणारी देशातील पहिली राज्य विधानसभा ठरली आहे. तर IMP. तर प्रश्न असा येऊ शकतो की देशातील पहिली राज्य विधानसभा जिने राष्ट्रीय विधान ॲप म्हणजे नेवा लागू केले ते आहे नागालँड विधानसभा. IMP. आता जे विधान ॲप जे आहे त्याची थीम वन नेशन वन ॲप्लिकेशन ही थीम आहे त्याची. कोणाची? नॅशनल विधान ॲप्लिकेशनची. IMP. टेलेमानस उपक्रम. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेलेमानस म्हणजे मेंटल हेल्थ असिस्टंट अँड नेटवर्किंग अक्रॉस स्टेट हा उपक्रम सुरू केला. तर टेलेमानस हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आला तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. IMP. आता सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यात रामागुंडम येथे देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प. प्रश्न असा येऊ शकतो की देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तेलंगणातील पेट्टापल्ली जिल्ह्यात रामागुंडम येथे. IMP. अजून एक IMP म्हणजे मोढेरा 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव देशातील पहिले 24 तास 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले. तर प्रश्न असा येऊ शकतो की देशातील पहिले 24 तास 100% सौर ऊर्जावर चालणारे गाव कोणते आहे? तर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा. तसेच हे गाव आता सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाईल. IMP. कवच प्रणालीची चाचणी. 4 मार्च 2022 रोजी कवच या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित ट्रेन टक्कर बचाव प्रणालीची भारतीय रेल्वेने यशस्वी चाचणी घेतली. लिंगमपल्ली विक्राबाद सेक्शनवरील गुल्लाकुडा चित्तगिड्डा रेल्वे स्थानक दरम्यान ही चाचणी घेण्यात आली. आणि हे कवच प्रणाली कोणी विकसित केलेली आहे? तर RDSO यांनी ही कवच प्रणाली विकसित केलेली आहे. मेन्सला हा प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रुप C 2023 ला. तर IMP आहे. RRTS रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम. RRTS ट्रेनचे संच मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार केले जात असून ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्यास ते सक्षम आहेत. तसेच NCRTC ही दिल्ली गाझियाबाद मेरठ दरम्यानच्या भारतातील पहिल्या RRTS कॉरिडॉरची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. तर भारतातील पहिल्या RRTS म्हणजे रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम कॉरिडॉरची अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे? तर NCRTC. IMP. इंदूरमध्ये जैव CNG प्रकल्प. मध्य प्रदेशातील इंदूरमधील 550 टन क्षमतेच्या गोबर्धन या जैव CNG प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2022 रोजी उद्घाटन केले. हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. प्रश्न असा येऊ शकतो की आशियातील सर्वात मोठा जैव CNG प्रकल्प कोणता? तर तो आहे गोबर्धन. आणि हा गोबर्धन प्रकल्प इंदूरमध्ये आहे. IMP. पहिली हायड्रोजन इंधन सेल बस. तर पुण्यामध्ये भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण केले. IMP. 21 ऑगस्ट 2022 रोजी पुण्यामध्ये भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण. प्रश्न असा येतो की हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण कुठे करण्यात आलेले आहे? तर पुण्यामध्ये. तसेच कोणाच्या सहकार्याने हायड्रोजन इंधन सेल बस विकसित झाली? तर KPIT या खाजगी कंपनीने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच काय CSIR, NCL आणि केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट CSIR-CECRI यांच्या सहकार्याने विकसित केले. काय विकसित केले? हायड्रोजन इंधन सेल बस. IMP आहे. तसेच खाली INCOVACC ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 6 सप्टेंबर 2022 रोजी 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या भारताच्या पहिल्या कोरोना विरोधी लसीला मान्यता दिली. प्रश्न असा येऊ शकतो की नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या भारताच्या पहिल्या कोरोना विरोधी लसीचे नाव काय आहे?
तर त्या लसीचे नाव आहे भारत बायोटेकची INCOVACC इन्कोवॅक ही लस. आणि ही लस कोणत्या व्यासपीठाने तयार केलेली आहे तर CHAD36 चिंपॅन्झी ॲडनोव्हायरस व्हेक्टोरेट या व्यासपीठाच्या आधारे ही लस तयार करण्यात आली. लसचे नाव इन्कोवॅक आणि कोणी तयार केली CHAD36. IMP प्रश्न. आता पुन्हा IMP प्रश्न. जिमकोवॅक 19 लस. तर IMP काय आहे? जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने जिमकोवॅक 19 ही लस विकसित केली. तर प्रश्न असा येऊ शकतो की जिमकोवॅक 19 ही लस कोणी विकसित केलेली आहे तर जेनेवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने. तसेच जिमकोवॅक 19 ही देशात विकसित झालेली पहिलीच mRNA लस आहे. कोणती लस आहे? mRNA लस. IMP. L-रूट सर्व्हर वेगवान इंटरनेट जोडण्यासाठी L-रूट सर्व्हर स्थापित करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न असा येऊ शकतो की L-रूट सर्व्हर स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर राजस्थान आहे. तसेच इंटरनेट कोऑपरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्सच्या CICANN संयुक्त विद्यमाने L-रूट सर्व्हरची स्थापना करण्यात आली. कोणाच्याद्वारे करण्यात आली तर इंटरनेट कोऑपरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स. तर IMP आहे. अजून IMP म्हणजे बायोगॅसवर आधारित EV चार्जिंग स्टेशन. मुंबईत केशवराव खाडे मार्गावर बायोगॅसवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. बायोगॅसवर चालणारे हे भारतातील पहिले EV चार्जिंग स्टेशन आहे. प्रश्न असा येऊ शकतो की EV चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन कुठे केले तर मुंबईत केशवराव खाडे मार्गावर. आणि कोणी संयुक्तपणे सुरू केलेले आहे तर मुंबई महानगरपालिका आणि एरोकेअर यांनी संयुक्तपणे सुरू केले. कोणी तर BMC म्हणजेच मुंबई महानगरपालिका आणि एरोकेअर यांनी. IMP. DARE2 ERAD TB उपक्रम. डेअर टू इराडी TB उपक्रम. तर क्षयरोग निर्मूलनासाठी डेअर टू इराडी TB नावाचा डेटा आधारित संशोधन उपक्रम सुरू केला. हा उपक्रम कशासाठी सुरू केला तर क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी. IMP आहे. एलिस इलेक्ट्रिक विमान. एलिस या जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाने अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील पहिले उड्डाण केले. IMP जगातील पहिला इलेक्ट्रिक विमान म्हणजे एलिस. नाव काय आहे? एलिस. IMP. लिथियम सेल उत्पादन सुविधा. तिरुपती आंध्र प्रदेश येथे भारतातील पहिली लिथियम सेल उत्पादन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न असा येऊ शकतो की भारतातील पहिली लिथियम सेल उत्पादन सुविधा कुठे सुरू करण्यात आलेली आहे तर तिरुपती आंध्र प्रदेश येथे. IMP. तसेच बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट. भारतातील पहिला व्यावसायिक बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे. भारतातील पहिला व्यावसायिक बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात स्थापन. IMP. आणि तसेच काय तर हे
कोणाचा संयुक्त उपक्रम आहे यावर सुद्धा प्रश्न येतो. तर वाटोमो एनर्जीज लिमिटेड आणि ब्युझेल ग्रीन एनर्जी यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. कोणाचा? WEL म्हणजेच वाटोमो एनर्जीज लिमिटेड आणि ब्युझेल ग्रीन एनर्जी BGE यांचा हा संयुक्त उपक्रम आहे IMP. अजून IMP म्हणजे ग्राफीन इनोव्हेशन सेंटर केरळमधील थ्रिसूर येथे. कुठे? तर केरळमधील थ्रिसूर येथे देशातील पहिले ग्राफीन इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी CMAT आणि टाटा स्टील लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. प्रश्न असा येऊ शकतो की ग्राफीन इनोव्हेशन सेंटर कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? तर सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि टाटा स्टील लिमिटेड. तसेच हा कुठे, हे सेंटर कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर केरळमधील थ्रिसूर येथे IMP. रेडिओ अक्ष हे दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिले रेडिओ चॅनल नागपूरमध्ये सुरू करण्यात आले. द ब्लाइंड रिफिल असोसिएशन नागपूर आणि समृद्धी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ सक्षम यांनी हे चॅनल सुरू केलेले आहे. प्रश्न असा येऊ शकतो की दृष्टिहीनांसाठी भारतातील पहिले रेडिओ चॅनल कोणते आहे? तर रेडिओ अक्ष त्याचे नाव आहे. तसेच नागपूरमध्ये सुरू करण्यात आले. तसेच हे चॅनल कोणी सुरू केले? तर द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर म्हणजेच TBRAN आणि समृद्धी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ म्हणजे सक्षम यांनी हे चॅनल सुरू केले IMP. अजून IMP देशातील पहिली BSL 4 लॅब. तर देशातील पहिली बायो सेफ्टी लेवल 4 लॅब उत्तर प्रदेशमध्ये स्थापन आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलद्वारे NCDC नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलद्वारे स्थापन करण्यात आली. कोणती लॅब? देशातील पहिली BSL 4 लॅब IMP. अजून IMP अनोकोवॅक्स प्राण्यांसाठी देशातील पहिली स्वदेशी कोविड-19 लस. ते प्राण्यांसाठी देशातील पहिली स्वदेशी कोविड-19 लसचे नाव काय आहे? अनोकोव्हॅक्स. आणि ही कोणी विकसित केलेली आहे? तर नॅशनल रिसर्च सेंटर ऑन युक्युन्स NRC ने ही लस विकसित केली IMP. आता तिहान विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी जुलै 2022 रोजी IIT हैदराबाद येथे तिहान म्हणजे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन या भारतातील पहिल्या स्वायत्त नेव्हिगेशन सुविधेचे उद्घाटन केले. प्रश्न असा येऊ शकतो की तिहान या पहिल्या स्वायत्त नेव्हिगेशन सुविधेचे उद्घाटन कुठे झाले? तर IIT हैदराबाद येथे. तर IMP प्रश्न. अजून IMP सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प मध्य प्रदेशातील खंडवा येथे जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे IMP. कृत्रिम भ्रूणाची निर्मिती. इस्रायलने जगातील पहिला कृत्रिम भ्रूण तयार केला आहे. इस्रायलच्या वेझमन संस्थेने हा भ्रूण तयार केला असून तो तयार करण्यासाठी स्टेम सेलचा वापर करण्यात आला. हा भ्रूण उंदराचा आहे. तर जगातील पहिला कृत्रिम भ्रूण. ड्रोन स्कूल. आसाममधील गुवाहाटीमध्ये ईशान्य भारतातील पहिले ड्रोन स्कूल तयार करण्यात आले. ॲज्युरेड ही संस्था आणि IIM कलकत्ता यांच्यासह हे ड्रोन स्कूल सुरू केले IMP. तसेच पुढे रोशनी कंदील IMP भारतातील पहिल्या खारट पाण्याने प्रकाशित होणाऱ्या
कंदिलाचे अनावरण केले आणि त्या कंदीलचे नाव आहे रोशनी. आणि तसेच राष्ट्रीय महामार्ग तंत्रज्ञान संस्थेने हे कंदील विकसित केले. कोणत्या संस्थेने? तर राष्ट्रीय महामार्ग तंत्रज्ञान संस्था. तसेच कंदिलाचे नाव रोशनी. IMP. ई फास्ट इंडिया. नीती आयोग आणि जागतिक संसाधन संस्थेने ई फास्ट इंडिया हे भारतातील पहिले राष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहतूक व्यासपीठ सुरू केले आहे. नीती आयोग आणि जागतिक संसाधन संस्थेने ई फास्ट इंडिया हे व्यासपीठ सुरू केले. IMP. TTDF युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड USOF या संस्थेने टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड TTDF योजना सुरू केली. प्रश्न असा येऊ शकतो की TTDF म्हणजेच टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड ही योजना कोणी सुरू केली? तर युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड USOF या संस्थेने ही योजना सुरू केली. IMP. विनको 19 भारतातील पहिले अँटीडोट. काय नाव आहे? VINCOV 19. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूल बायोलॉजी CCMB आणि VINS बायो प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे औषध तयार करण्यात आलेले आहे. कोणते औषध? तर भारतातील पहिले अँटीडोस कशाविरुद्ध? तर SARS-CoV-2 विषाणूविरुद्ध. तर IMP. तर कोणी तयार केले? तर सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी तसेच VINS बायो प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून. IMP. ड्रोन डिलिव्हरी हब. मेघालय सरकारने 5 डिसेंबर 2022 रोजी स्टार्टअप टेक ईगल यांच्या भागीदारीत आशियातील पहिले ड्रोन डिलिव्हर हब आणि नेटवर्कचे अनावरण केले. मेघालयमधील जेंगजल उपविभागीय रुग्णालयात हे हब स्थापन करण्यात आलेले आहेत. IMP. आता इथं खाली हायड्रोजनवर चालणारे विमान इंजिन. एअरलाइन झजीजेट आणि एअरक्राफ्ट इंजिन निर्माता रोल्स रॉइस यांनी हायड्रोजनवर चालणाऱ्या विमान इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे जगातील पहिले हायड्रोजनवर चालणारे विमान इंजिन. जगातील पहिले हायड्रोजनवर चालणारे विमान इंजिन कोणते आहे? नाही कोणी विकसित केले? तर ते आहे एअरलाइन्स इझेड रोल्स रॉयस यांनी ही चाचणी यशस्वीपणे पार केली. IMP.